चॅनलमध्ये आपले स्वागत। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक शाखा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हेल्मेट बाईक रॅली। हिंगोली उपप्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक शाखा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हेल्मेट बाईक रॅलीचे आयोजन आज दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आले होते। भव्य हेल्मेट बाईक रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलभ रोहन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, FRPFचे सहाय्यक समादेशक RP दामनवाड, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक AJ अखिल, मोटर वाहन निरीक्षक आशिक तडवी, मोटर वाहन निरीक्षक बोयने, मोटर वाहन निरीक्षक दिग्विजय जाधव, मोटर वाहन निरीक्षक दीपक ढाकणे, मोटर वाहन निरीक्षक प्रदीप बनसोडे, मोटर वाहन निरीक्षक टिपले, ज्येष्ठ पत्रकार विजय निलावार आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलभ रोहन यांच्या हस्ते दूधवाल्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले। या रॅलीला संत नामदेव पोलीस कवायत येथून सुरुवात करण्यात आली असून शहरातील इंदिरा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी लाईफ रोड, अग्रेसन चौक, बस स्थानक समोरून पुन्हा संत नामदेव कवायत मैदानावर बाईक रॅली संपन्न करण्यात आली। या बाईक रॅलीत SRPFचे जवान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका आदींनी सहभाग घेतला होता। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, रक्षा सुरक्षाच्या दृष्टिकोनातून काय काय सांगण्यात आलं, आवाहन करण्यात आलं? दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान पूर्ण देशात राबवले जाते। त्या अनुषंगाने आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन 1 जानेवारीपासून केले होते। त्याच अनुषंगाने आजची जी हेल्मेट रॅली, बाईक हेल्मेट रॅलीचे आयोजन केले होते। कारण रस्ते अपघातात जेवढे मृत्यू जे होतात त्याचे विश्लेषण केले तर सर्वात जास्त जे मृत्यू हे मोटरसायकल दुचाकीस्वारांचे होतात आणि त्याच्यात जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर न केल्यामुळे मेंदूला इजा होऊन जागेवरच मृत्यू होतो। असे विश्लेषणात आम्हाला पाहायला मिळाले असल्यामुळं आपण हेल्मेटचा वापर लोकांनी जास्तीत जास्त करावा, त्याचे हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी आजची बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सर, जे नियमबाह्य वाहनावर स्टिकर लावतात तर त्यावर काय कारवाई करण्यात? नेमबाह्य स्टिकर लावायला कोणालाही कायद्याने मुभा दिलेला नाही। त्यामुळे नेमबाह्य कोणी स्टिकर जर लावत असते तर त्याच्यात मोटर व्हेकल कायद्याच्या अनुसार कारवाई केली जाईल। सर, बऱ्याच गाड्यावर अशोक स्तंभ लावण्यात आलेले आहेत, ते नियमबाह्य आहेत, तर अशा किती गाड्यावर करण्यात? अशा जवळपास 10 ते 15 वाहनांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे अशीच कारवाई चालू राहणार आहे। सर, ये SHR प्लेट जो कार्रवाई कवा होणार ज्यांनी केली नाही? HSRP प्लेटच्या संदर्भात अजून आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून काही आदेश प्राप्त झाले नाहीत कारवाई करण्याच्या संदर्भात, त्यामुळे अजून कारवाई चालू केलेली नाही। तरी जनतेला काय आवाहन करणार तुम्ही? जनतेला मी आवाहन करतो की रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत आपण सीट बेल्टचा वापर करा, 4 व्हीलर चालवताना आणि मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करा। सडक सुरक्षा जीवन रक्षा सरकारला आवाहन करण्यात येत आहे की अशोक स्तंभ किंवा इतर पोलीस किंवा RTO असे कोणतेही स्टिकर आपल्या वाहनांवर लावू नये, नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाईल। ठीक आहे। आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये अपघाताची जी घटना आहे त्याच्यामध्ये वाढ होत आहे आणि बरेच नागरिकांना त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होत आहे। त्या ॲक्सिडेंटमुळे जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आणि परिवहन विभाग एकत्र प्रयत्न करतात, परंतु प्रत्येक नागरिकांनी तसेच काळजी घ्यावी की कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन होणार नाही। आणि जर तुम्ही जे आपले ट्रॅफिक रूल्स आहेत तर खूप छान एक रस्त्याची पाठशाला म्हणून किताब दिलेली आहे, ते तुम्ही सगळे वाचा, ते तरुण मुले आहेत, तुम्ही घरी जाऊन SCC वाले सर्व मुले तुमचे आई वडिलांना, तुमचे भाऊ बहिणींना पण सांगा आणि दाखवा की आम्हाला काय काय वस्तू आहेत।
कर्मचारी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले सर्व एनसीसी कॅन्डिडेट, माध्यमांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान हे राबवले जाते. वर्षाच्या सुरुवातीला रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते, कारण वर्षाच्या सुरुवातीमध्ये रस्ता सुरक्षेविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी व वाहतुकीच्या नियमांची उजळणी व्हावी म्हणून दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान हे जानेवारी महिन्यात राबवले जाते.